नमस्कार. आज आपण एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कवितेवर बोलणार आहोत. मृत्यू नांदी. चंद्रकांत चन्ने यांनी लिहिलेली. यातली मूळ कल्पनाच खूप प्रभावी आहे की आपला अंत हा अचानक नसतो, आपल्याच कृती त्याची नांदी देतात. अगदी बरोबर. आणि कवी याला मृत्यू नांदी किंवा गरुड मरण असं म्हणतात. आणि याचा अर्थ फक्त शारीरिक मृत्यू नाहीये, तर नैतिक किंवा आध्यात्मिक अधपतनाची ती सुरुवात असते. म्हणजे गर्व, अहंकार, स्वार्थ, अविवेक किंवा नैतिकतेपासून जरा जरी ढळलं तर ते कसं तुमच्या अंताचं सूचक ठरतं हे कवी सांगतात. आणि हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी महाभारत, रामायणातली उदाहरणं घेतली आहेत. हो. ठीक आहे, चला तर मग बघूया. पहिलं उदाहरण द्रोणाचार्यांचं घेतलंय, एकलव्याचा अंगठा. कवी म्हणतात की ती कृती त्यांच्यातल्या गुरुच्या मृत्यूची नांदी होती. कसं काय? बरोबर. म्हणजे बघ ना, अर्जुनावर त्यांचं विशेष प्रेम होता आणि त्या प्रेमापोटी किंवा पक्षपातापोटी म्हणावं तर त्यांनी गुरुधर्माकडे दुर्लक्ष केलं. अच्छा, एकलव्यावर अन्याय केला. इथेच त्यांच्यातला तो नैतिक शिक्षक संपला, असं कवी म्हणतात. म्हणजे अश्वत्थाम्याच्या मृत्यूची बातमी आणि ते नरोवा कुंजरोवा प्रकरण तर नंतर घडलं. हो, ते खूप नंतर. पण त्यांच्या नैतिक पतनाची खरी सुरुवात ती मृत्यू नांदी. कवी म्हणतात ती एकलव्याच्या मागणीच्या क्षणीच झाली होती. आता भीष्मांबद्दल बोलूया. त्यांच्या बाबतीत कवी निष्क्रियतेवर बोट ठेवतात. हो. इच्छामरणाचं वरदान होतं त्यांना, तरीही द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी ते गप्प बसले. आणि कवी म्हणतात हेच त्यांचं गरुड मरण ठरलं. हे जरा कठोर वाटते ना? हो, वाटू शकतं. पण विचार कर ना, ते फक्त एक साधे व्यक्ती नव्हते. ते कुरुसभेचे आधारस्तंभ होते, सेनापती होते. आणि भरसभेत एवढा मोठा अधर्म घडत असताना त्यांचं ते मान खाली घालून बसणं, ते मौन, तीच त्यांची मोठी नैतिक चूक होती. कवींच्या मते तीच त्यांच्या अंताची नांदी ठरली. म्हणजे शिखंडी वगैरे फक्त निमित्त ठरले मग? हो, कवी तेच सुचवतात. खरी हार त्या मौनाच्या क्षणीच झाली होती. अच्छा. आता रावणाकडे वळूया. तो तर महापंडित होता. ज्योतिषशास्त्र वगैरे सगळं माहीत होतं त्याला. पण त्याचा अहंकार, त्याचा अहंकार इतका वाढला होता की त्याने 9 ग्रहांना कैद केलं, शनीच्या स्थानी पाय ठेवला. बापरे. म्हणजे त्याच्या ज्ञानावर त्याचा अहंकार हावी झाला होता. आणि कवी म्हणतात हाच अहंकार त्याच्या गरुड मरणाची नांदी ठरला. म्हणजे ज्ञानापेक्षा अहंकार मोठा ठरला. अगदी. बरं, रावणाचा अहंकार झाला. आता युधिष्ठिर. धर्मराज असूनही त्यांचं द्यूत प्रेम. हो, ते व्यसनच होतं एक प्रकारचं. आणि त्यातही कौरवांचं आमंत्रण स्वीकारणं, खेळायला बसणं आणि मग द्रौपदीला पणाला लावणं, तो क्षण. कवी म्हणतात की तो त्यांच्यासाठी गरुड मृत्यूचा फास ठरला. धर्मराज असूनही त्यांनी हे केलं. हो. आणि ही कृती त्यांच्या धर्मनिष्ठेवरच प्रश्न उभी करते. त्यांच्या पुढच्या सगळ्या दुःखाची ती नांदी ठरली. आणि मग येतो कर्ण. कर्णाची गोष्ट तर तशी खूप गुंतागुंतीची आहे. बरोबर. पण इथेही कवी एका गोष्टीवर बोट ठेवतात. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळचं त्याचं मौन. त्याला गरुड मृत्यूची चाहूल म्हटलंय. पण त्याला शाप होते, नियती होती, ते महत्वाचं नव्हतं का? कवींच्या मते परशुरामाचा शाप असो किंवा ऐनवेळी रथाचं चाक रुतणं असो, हे सगळं निमित्त मात्र होतं. त्याची खरी शोकांतिका, त्याचा नैतिक अंत हा त्या वस्त्रहरणाच्या क्षणीच सुरू झाला, जेव्हा तो अन्याय बघूनही गप्प बसला. अच्छा. म्हणजे ती निष्क्रियताच. हो, ती नैतिक चूक, तीच त्याच्या अंताची खरी चाहूल होती. परत इथे कवी त्या निर्णायक क्षणाच्या कर्माला, कृतीला किंवा अकृतीला महत्त्व देतात. म्हणजे एकंदरीत ही कविता शारीरिक मृत्यू किंवा नशिबापेक्षा जास्त आपल्या नैतिक निवडी, आपल्या चुका कशा आपल्या पतनाची सूचना देतात याबद्दल बोलते. अगदी बरोबर. अहंकार, स्वार्थ किंवा महत्वाच्या वेळी गप्प बसणं, याच गोष्टी अंताची नांदी ठरतात. बरोबर. हे आपल्या कर्मावर, विशेषतः त्या नैतिकदृष्ट्या महत्वाच्या क्षणांवर जास्त जोर देते. ते क्षणच कवींच्या मते मृत्यूनांदी किंवा अंताची चाहूल ठरतात. गर्व, उन्माद, अहंकार, स्वार्थ, अविवेक हे सगळे मृत्यूकडे नेणारे मार्ग आहेत, असं कवी स्पष्ट करतात. आणि महाकाव्यातल्या पात्रांच्या उदाहरणांमधून कृती आणि परिणाम यांचा थेट संबंध दाखवतात. हो. खरंच या कवितेतून एक महत्वाचा विचार मिळतो की आपल्या निर्णयांचे पडसाद किती आधीपासून उमटायला लागतात. अंतिम घटना घडायच्या खूप आधीच. अगदी. आणि मग हा प्रश्न उरतोच
की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते क्षण किंवा कोणत्या कृती नकळतपणे अशा नांदीचं काम करत असतील? नशिबाच्या पलीकडे जाऊन कोणते नैतिक निर्णय किंवा कोणत्या तडजोडी आपलं भविष्य घडवतात किंवा बिघडवतात, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. खूप विचार करायला लावणारी कविता ही.